पाठ पहिला. आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला. स्वाध्याय. प्रश्न पहिला. काय करावे बरे? लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आहे. ती आता सूर्याच्या दिशेने झेपावत आहे. आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार आहे. या खगोलीय वस्तूशी पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता आहे. ही टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल? उत्तर आहे, लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आणि जर पृथ्वीशी तिची टक्कर होणार असेल तर ती टक्कर रोखण्यासाठी आज अनेक मार्ग उपलब्ध आहेत. एक, त्या खगोलीय वस्तूवर एखाद्या अस्त्राचा मारा करून त्याचे रूपांतर छोट्या छोट्या तुकड्यात करता येईल. त्यामुळे त्याच्या धक्क्याने होणारे नुकसान कमी करता येईल. 2. पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या त्या खगोलीय वस्तूचा मार्ग बदलता येईल आणि ज्या ठिकाणी हानी होणार नाही त्या ठिकाणी ती पाडता येईल. प्रश्न दुसरा. जरा डोके चालवा. सूर्य अचानक गडप झाला तर आपल्या सूर्यमालेचे काय होईल? उत्तर. सूर्य गडप झाल्यावर सर्वात आधी घडणारी गोष्ट म्हणजे पृथ्वी इतर सर्व ग्रहांसह अवकाशात भरकटली जाईल. आपल्या सौरमालेत सौर यंत्रणेमध्ये एक प्रकारचा गोंधळ उडून जाईल. काही ग्रह एकमेकांवर आदळू शकतील. दिन-रातचे जे चक्र आहे ते चक्र नष्ट होईल. आसपास ताराच नसल्याने सर्वत्र अंधार होईल. वनस्पती नष्ट होतील व हळूहळू शाकाहारी प्राणी मृत्यू पावतील व पाठोपाठ मांसाहारी प्राणी मरतील. अशा अवस्थेतही काही समुद्री जीव जगू शकतील. मात्र पृथ्वीचा अंत लवकरच होईल यात शंका नाही. 2. असे समजा की मंगळ ग्रहावरील तुमच्या सवंगड्याला तुमचा पत्ता कळवायचा आहे. तुम्ही नेमके कोठे राहता हे त्याला किंवा तिला नीट कळले पाहिजे. तुम्ही तुमचा पत्ता कसा लिहाल? उत्तर. उदाहरणादाखल उत्तर आहे. नाव राहुल देशमुख, पत्ता छत्रपती शिवाजीनगर जालना, राज्य महाराष्ट्र, देश भारत, खंड आशिया, ग्रह पृथ्वी कंसामध्ये ग्रह क्रमांक 3, सूर्यमाला आकाशगंगा. प्रश्न तिसरा. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहांचा क्रम चुकला आहे ते ओळखून सूर्यापासून ग्रहांचा योग्य क्रम लावा. तर याचं उत्तर आहे, जर आपण या चित्राचे निरीक्षण केले तर आपल्याला असे आढळून येईल की पृथ्वी आणि मंगळ, शनी आणि गुरु या ग्रहांची अदलाबदल झालेली आहे. त्यांची जागेंची अदलाबदल झालेली आहे. तर त्यांचा ग्रहांचा योग्य क्रम कसा असायला पाहिजे? तर बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून या पद्धतीने असायला पाहिजे. परंतु दिलेल्या चित्रामध्ये
तो क्रम बुध, मंगळ, पृथ्वी असा दिलेला आहे. शनी, गुरु या पद्धतीने ग्रह या चित्रामध्ये चुकीचं दिलेलं आहे. तर याचं उत्तर आहे या पद्धतीने बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ. गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून या पद्धतीने क्रम असायला पाहिजे. प्रश्न चौथा, मी कोण? पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता. तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो. उत्तर हा आहे चंद्र. मी स्वयंप्रकाशी आहे. माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो. मी कोण मग? उत्तर सूर्य. स्वतःभोवती, ग्रहाभोवती आणि ताऱ्याभोवतीही फिरतो. तर मी कोण? उपग्रह. मी स्वतःभोवतीही फिरतो आणि ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालतो. उत्तर ग्रह. माझ्यासारखी सजीव सृष्टी इतर कोणत्याच ग्रहावर नाही. उत्तर पृथ्वी. मी पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे. उत्तर शुक्र. प्रश्न 5वा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात? उत्तर अवकाशयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर सोडणे गरजेचे असते. यासाठी अवकाश प्रक्षेपण तंत्राचा उपयोग केला जातो. यामध्ये रॉकेटचा उपयोग करतात. यात रॉकेटमध्ये मोठ्या प्रमाणावर इंधन जाळले जाते आणि त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेले जाते. रॉकेट हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध कार्य करते आणि यानाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर घेऊन जाते. म्हणून अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट वापरतात. कृत्रिम उपग्रह कोणकोणती माहिती देतात? उत्तर शेती, पर्यावरणाचे निरीक्षण, हवामान अंदाज, नकाशे तयार करणे, पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेणे व संदेशवहन करणे इत्यादी माहिती कृत्रिम उपग्रह देतात. पाठ 2, पृथ्वीचे फिरणे. स्वाध्याय. प्रश्न 1, काय करावे बरे? अमितला त्याच्या आजीला घेऊन ऑस्ट्रेलियाला जायचे आहे. आजीला थंडीचा त्रास होतो. तर त्यांनी ऑस्ट्रेलियाला कोणत्या कालावधीत जावे? उत्तर ऑस्ट्रेलिया देश दक्षिण गोलार्धात आहे. 23 सप्टेंबर ते 22 मार्च या कालावधीत तेथे उन्हाळा असतो. त्यामुळे अमितच्या आजीला या कालावधीत ऑस्ट्रेलियाला जाता येईल. त्यांना थंडीचा त्रास असल्याने 22 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधीत त्यांनी ऑस्ट्रेलियाला जाऊ नये, कारण तेव्हा तेथे हिवाळा असतो. प्रश्न 2, जरा डोके चालवा.
पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात? उत्तर: पृथ्वीचे एक परिभ्रमण 365 दिवसांत पूर्ण होते. पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी 1 दिवस म्हणजे 24 तास लागतात. म्हणजेच पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची 365 परिवलने होतात. अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे सूर्योदय झाला आहे. पुढील शहरांमध्ये होणाऱ्या सूर्योदयाचा क्रम त्यापुढे लिहा. मुंबई, महाराष्ट्रातील मुंबई, पश्चिम बंगालमधील कोलकाता, मध्य प्रदेशमधील भोपाळ, महाराष्ट्रातील नागपूर. तर याचा उत्तर आहे, सूर्योदयाचा क्रम कसा होईल तर अगोदर पश्चिम बंगालमधील कोलकाता, मध्य प्रदेशातील भोपाळ, नंतर महाराष्ट्रातील नागपूर, नंतर महाराष्ट्रातील मुंबई. प्रश्न 3. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास टिंब म्हणतात. उत्तर: परिवलन. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास टिंब म्हणतात. उत्तर: परिभ्रमण. पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास परिभ्रमण म्हणतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे टिंब होते. उत्तर: दिवस व रात्र. पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस व रात्र होते. प्रश्न 4. कशाला म्हणतात? पौर्णिमा. उत्तर: सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्याने तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. ज्या रात्री पृथ्वीवरून चंद्राचा पूर्ण भाग आपल्याला दिसतो त्याला पौर्णिमा असे म्हणतात. अमावास्या. अमावास्या कशाला म्हणतात तर याचं उत्तर आहे, ज्या रात्री पृथ्वीवरून चंद्राचा कोणताच भाग दिसत नाही त्या रात्रीला अमावास्या म्हणतात. चांद्रमास कशाला म्हणतात? उत्तर: एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतचा काळ सुमारे 28 ते 30 दिवसांचा असतो. या काळालाच चांद्रमास म्हणतात. तिथी कशाला म्हणतात? उत्तर: चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी असे म्हणतात. प्रश्न 5. प्रश्नांची उत्तरे लिहा. विषुववृत्त म्हणजे काय? उत्तर: उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे 2 समान भाग होतात. पृथ्वीवर काढलेल्या या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त असे म्हणतात. विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे 2 भाग कोणते? उत्तर: विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे 2 भाग उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध हे आहेत. पाठ 3. पृथ्वी आणि
जीवसृष्टी स्वाध्याय. प्रश्न पहिला, काय करावे बरे? उन्हात फिरले की त्वचेवर चट्टे पडतात. उत्तर, उन्हातल्या दाहक व घातक किरणांनी आपली त्वचा भाजल्यासारखी होते. हे होऊ नये म्हणून शक्यतो कडक उन्हात फिरू नये. बाहेर जाणे आवश्यकच असेल तर छत्री घ्यावी. हातपाय झाकले जातील असे सुती कपडे वापरावेत. सनस्क्रीन मलम लावावे. चेहऱ्याचे रुमाल बांधून संरक्षण करावे. घरी परतल्यावर गार पाण्याचे हबके मारावेत. त्यामुळे त्वचेचे तापमान खाली उतरायला मदत होईल. प्रश्न दुसरा, जरा डोके चालवा. सूक्ष्मजीव महत्त्वाचे का आहेत? उत्तर, पृथ्वीतलावरच्या प्रत्येक आवरणात सूक्ष्मजीव आहेत. हे सूक्ष्मजीव अनेक कार्य करत असतात. अन्नसाखळीतही त्यांची जागा आहे. अन्नसाखळीतही त्यांची महत्त्वाची जागा आहे. वनस्पतींच्या व प्राण्यांच्या मृत अवशेषांपासून सूक्ष्मजीव पुन्हा माती व क्षार बनवतात. सूक्ष्मजीव नसते तर हा सर्व कचरा पृथ्वीतलावर साचून राहिला असता. म्हणून पृथ्वीतलावर सूक्ष्मजीव महत्त्वाचे आहेत. समुद्रातून मिळणारे अन्न यावर विचार करा, माहिती मिळवा आणि 10 ओळी लिहा. उत्तर, समुद्रात अनेक सागरी जीव राहत असतात. यांपैकी काही माणसाचे अन्न आहेत. सागरात आढळणाऱ्या तऱ्हेतऱ्हेच्या माशांपैकी काही जाती खाद्य म्हणून वापरल्या जातात. माशांतील उत्कृष्ट प्रथिने व मेदाम्ले यामुळे चांगले पोषण होते. खेकडा, कोळंबी, शेवंडे असे कवचधारी प्राणी जगभरात आवडीने खाल्ले जातात. भारतीय सागरी जलात कोळंब्या खूप प्रमाणात असल्याने आपल्याला त्यांच्या निर्यातीने परकीय चलन मिळते. शिंपले, माकले, कालव अशा मृदुकाय प्राण्यांना पण अन्न म्हणून मागणी असते. समुद्रात निरनिराळी शेवाळे असतात. भारतात ती खाल्ली जात नसली तरी इतर आशियाई देशांतल्या लोकांचे ते आवडते अन्न आहे. समुद्री शेवाळापासून अगार हा पदार्थ तयार करतात. अगारचा वापर जेली व पुडिंग घट्ट करण्यासाठी वापरतात. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ढग कशाचे बनलेले असतात? उत्तर, ढग पाण्याच्या सूक्ष्म कणांपासून बनलेले असतात. सूर्याच्या उष्णतेने जमिनीवरील पाण्याचे बाष्प बनते. हे बाष्प हवेपेक्षा हलके असल्याने वातावरणात उंचावर जाते. येथे बाष्पाचे संघनन होऊन त्यापासून पाण्याचे सूक्ष्म कण बनतात. हेच कण ढग बनून तरंगत राहतात. जीवावरण कशाला म्हणतात? उत्तर, पृथ्वीच्या शिलावरण, जलावरण आणि वातावरण या तिन्ही भागात आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या सजीवांना एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात. वनस्पती, प्राणी आणि
सूक्ष्मजीव हे एकत्रितपणे जीवावरण बनवतात. ई. तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भूरूपांची यादी तयार करा. त्यातील कोणत्याही 2 भूरूपांचे वर्णन करा. तर याचं उदाहरणादाखल उत्तर असेल. तुम्ही तुमच्या पद्धतीने उत्तर लिहू शकता. तर याचं उदाहरणादाखल उत्तर आहे, माझ्या परिसरात छोटी टेकडी आणि मैदान आहे. दूरवर पर्वताच्या रांगा दिसतात. या पर्वतांच्या मध्ये दऱ्या व खिंडी आहेत. भूरूपांची यादी: टेकडी, पर्वत, मैदान, दरी, खिंड. 1. टेकडी. टेकडी म्हणजे छोट्या उंचीचा डोंगर. टेकडीवरची जमीन उतरती असते. टेकडीवर सहज चढून जाता येते. टेकडीवर झाडे लावून तेथील मातीची धूप थांबवता येते. 2. मैदान. मैदान हा जमिनीचा सपाट भाग आहे. येथे अधेमध्ये उंचवटा नसल्याने सरळ सपाट भाग खेळण्यासाठी वापरता येतो. मैदानाच्या सभोवताली झाडे आहेत. आम्ही मैदानाचा वापर फिरायला जाण्यासाठी व खेळण्यासाठी करतो. प्रश्न 4. पुढील 2 वाक्यांतील भूरूपदर्शक शब्दांना अधोरेखित करा. आमींचे घर डोंगराच्या पायथ्याशी आहे. आ. रिया पठारी भागात राहते. अ. आमींचे घर डोंगराच्या पायथ्याशी आहे या वाक्यात आहेत भूरूपदर्शक शब्द डोंगराच्या पायथ्याशी. आ. रिया पठारी भागात राहते या वाक्यात भूरूपदर्शक शब्द आहे पठारी भागात. प्रश्न 5. माहिती लिहा. अ. बाष्पीभवन. उत्तर: उष्णतेमुळे द्रवाचे बाष्पात रूपांतर होते. या क्रियेला बाष्पीभवन म्हणतात. पृथ्वीवरील पाण्याचे सूर्याच्या उष्णतेने सतत बाष्प होत असते. जमिनीत जिरलेल्या पाण्याचेही बाष्प बनत असते. बाष्पीभवनाच्या या क्रियेने बनलेले बाष्प हवेपेक्षा हलके असते. त्यामुळे ते वातावरणाच्या वरच्या थरात जाते. तेथे त्याचे संघनन होऊन पावसाच्या रूपात पाणी पुन्हा जमिनीवर येते. बाष्पीभवनामुळे अशा रीतीने पर्जन्य येणे आणि जलचक्र सतत चालू राहणे या 2 महत्त्वाच्या प्रक्रिया घडतात. आ. संघनन. उत्तर: संघनन म्हणजे बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतरण होण्याची क्रिया. निसर्गात संघननाच्या क्रियेमुळे पाऊस पडतो. उंचावर पोहोचलेल्या बाष्पाचे संघनन होऊन त्यापासून पाण्याचे सूक्ष्म कण तयार होतात. याचपासून ढग बनतात आणि मग पाऊस येतो. ई. जलचक्र. उत्तर: पाण्याचा प्रवास एखाद्या चक्राप्रमाणे अखंड चालू राहतो. यास जलचक्र असे म्हणतात. सूर्याच्या उष्णतेने जमिनीवरच्या पाण्याचे सतत बाष्प होत असते. हे बाष्प हवेपेक्षा हलके असते. त्यामुळे ते वातावरणाच्या वरच्या उंच थरात जाते. उंचीवरच्या कमी तापमानामुळे बाष्प थंड होऊन त्याचे संघनन होते. या बाष्पापासून पाण्याचे सूक्ष्म कण बनतात. हे लहान कण ढगांच्या रूपात आकाशात तरंगत राहतात.
सूक्ष्म कणांचे मोठे व जड थेंब बनून पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर येतात. पावसाचे पाणी निरनिराळ्या जलाशयात येऊन मिसळते. हिमाच्छादित प्रदेशातला बर्फ सूर्याच्या उष्णतेने वितळतो व त्याचेही पाणी बनते. जमिनीवरचे सर्व पाणी कालांतराने समुद्रात जाऊन मिळते. अशा रीतीने पाणी चक्राकार प्रवास करीत असते. प्रश्न 6. कोणतीही 2 उदाहरणे लिहा. हवामानाशी संबंध असलेल्या घडामोडी. उत्तर: ढग तयार होणे, धुके पडणे, पाऊस येणे, चक्रीवादळ येणे, जोराचा वारा. आ. पाणी उपलब्ध असणारी ठिकाणे. उत्तर: ओढा, ओहोळ, सरोवर, तळे, धबधबा, हिमनग, नदी, समुद्र इत्यादी. प्रश्न 7. जलचक्राची नामनिर्देशित आकृती काढा. तर याचं उत्तर आहे, याप्रमाणे आपल्याला जलचक्राची नामनिर्देशित आकृती काढता येईल. तुम्ही या पद्धतीने आकृती काढू शकता. पाठ 4 पर्यावरणाचे संतुलन स्वाध्याय. प्रश्न 1. काय करावे बरे? कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवायचे आहेत. तर काय करावे बरे? उत्तर: धान्याला उन्हात वाळवावे. सूर्याच्या तीव्र उन्हामुळे धान्यातील अळ्या, कीटक नाहीसे होतात. ज्या हवाबंद डब्यात आपल्याला धान्य साठवून ठेवायचे आहे त्यामध्ये कडुलिंबाचा पाला ठेवावा. कडुलिंब हे कीटकाचा नायनाट करतात. चणे, पावटा यासारख्या धान्याला मातीचा लेप लावून सूर्यप्रकाशात सुकवल्याने धान्य खराब होण्याचा धोका टळतो. ज्या ठिकाणी धान्याची साठवणूक करायची आहे ती जागा स्वच्छ आणि कोरडी असावी. त्या ठिकाणी हवा खेळती असावी. प्रश्न 2. जरा डोके चालवा. अन्न साखळी तयार करा. बेडूक, घार, अळी, साप, गवत. तर याचं उत्तर असेल गवत, अळी, बेडूक, साप, घार. गवत अळी खाते, अळीला बेडूक खाते, बेडकाला साप खाते, सापाला घार खाते. प्रश्न 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अन्न साखळी म्हणजे काय? उदाहरण लिहा. उत्तर: पर्यावरणातील प्रत्येक सजीव हा अन्नासाठी दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतो. असे पर्यावरणातील वेगवेगळे घटक अन्नामुळे परस्परांशी जोडले गेले आहेत. म्हणून ते एका साखळीचे घटक आहेत. अशा साखळीला अन्न साखळी असे म्हणतात. अन्न साखळीचे उदाहरण: गवताला अळी खाते, अळीला बेडूक खातो, बेडकाला साप खातो आणि सापाला घार खाते. ही एक प्रकारची अन्न साखळी आहे. पर्यावरणाचे संतुलन कसे राखले जाते? उत्तर: पर्यावरणात अनेक अन्न साखळ्या असतात.
पर्यावरणातील अन्नसाखळ्यामुळे प्रत्येक सजीवाची अन्नाची गरज भागते आणि तो जगत राहतो. पर्यावरणात अशी इतरही अनेक चक्रे असतात. सजीव व सजीव निर्जीव यामध्ये परस्पर देवाणघेवाण होतच राहते. यामुळेच पर्यावरणातील अन्नसाखळ्या अबाधित राहतात. पर्यावरणातील सर्व चक्रे अखंडपणे चालू राहिले की पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. प्रश्न 4. वनस्पतींच्या वाढीसाठी जमिनीतील कोणत्या पदार्थांचा वापर आवश्यक आहे? उत्तर: वनस्पतींच्या वाढीसाठी जमिनीतील पोषक पदार्थांची आवश्यकता असते. पालापाचोळा, प्राण्यांची मृत शरीरे, मलमूत्र हे पदार्थ कुजवण्याचे काम मातीतील सूक्ष्मजीव करतात. यामुळे मातीमध्ये वनस्पतींना पोषक असे पदार्थ तयार होतात. त्यांचा वापर करून वनस्पती वाढतात. प्रश्न 5. चूक की बरोबर ते लिहा. अ. पर्यावरणात सूक्ष्मजीवांचा समावेश होतो. उत्तर: बरोबर. आ. जैवविविधता जपणे आवश्यक आहे. उत्तर: बरोबर. जैवविविधता जपणे आवश्यक आहे. ई. नाकतोडा पक्ष्याला खातो. उत्तर: चूक. कारण नाकतोडा पक्ष्याला खाऊ शकत नाही, तर पक्षीच नाकतोड्याला खाऊ शकतात. पाठ 5. कुटुंबातील मूल्य. स्वाध्याय. प्रश्न 1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ. प्रामाणिकपणा ही आपली टिंब असते. उत्तर: ताकद. प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते. आ. सामाजिक जीवनात सर्वांना टिंब गरज असते. उत्तर: सहकार्याची. सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते. ई. आपल्या देशात डॅश वृत्तीला विशेष महत्त्व आहे. उत्तर: सहिष्णु. आपल्या देशात सहिष्णु वृत्तीला विशेष महत्त्व आहे. प्रश्न 2. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. परिसरातील बदलांविषयीचे निर्णय कोणी घ्यायचे असतात? उत्तर: परिसरातील बदलांविषयीचे निर्णय सर्वांनी मिळून घ्यायचे असतात. आ. सहिष्णुता म्हणजे काय? उत्तर: आपल्यापेक्षा वेगळ्या मताचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता होय. ई. स्त्री पुरुष समानता म्हणजे काय? उत्तर: मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता त्या दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय.
ई. स्त्री पुरुषांच्या समान गरजा कोणत्या? उत्तर: अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या स्त्री पुरुषांच्या समान गरजा आहेत. प्रश्न 3. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. अ. कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण कसे सहभागी होतो? उत्तर: कुटुंबात आपण सर्वजण एकत्र राहतो. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळे असतात. विचार आणि मतेही भिन्न असू शकतात. आपणही इतरांपेक्षा वेगळे असतो. असे असले तरी अनेक बाबतीत आपले विचार आणि मते इतरांशी जुळू शकतात. आपल्याला एकमेकांविषयी प्रेम व आपुलकी असते. आपण परस्परांची काळजी घेतो, विचारपूस करतो. घरातील कोणतीही गोष्ट ठरवत असताना एकमेकांना विचारतो. परस्परांशी बोलून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो. अशा पद्धतीने आपण सर्वजण कुटुंबातील निर्णय घेण्यात सहभागी असतो. आ. सहिष्णुतेची भावना कशी निर्माण होते? उत्तर: आपले मत सर्वोत्तम न मानता इतरांच्या मतांचा देखील आदर करणे म्हणजे सहिष्णुता होय. सहिष्णुता ही सामाजिक सलोख्याची पायरी असल्याने ती आपल्याला इतरांचा देखील विचार करायला भाग पाडते. यातूनच सहिष्णुतेची भावना निर्माण होते.